आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातली। खरात पंचमहाभूतांपैकी एक असावा तो, कारण त्याचा सगळीकडे वावर होता असा उपरोधिक टोला संजय राऊतांचा। सरकारनं खरातला राज्यमान्यता दिली होती, तर राऊतांच्या दबावापोटी खरातच्या संस्थेला पाणी देण्यात आल्याचा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। मिलिंद नार्वेकर खरातच्या संपर्कात होते। मिलिंद नार्वेकरांवरती उद्धव ठाकरे आणि राऊत काय कारवाई करणार हे आधी स्पष्ट करावं, असं नवनाथ बन म्हणाले। अशोक खरात हा मंत्रालयात सुद्धा त्याचा वावर होता, असाही व्हिडिओ समोर आलेला आहे। त्याचा वावर कुठे नव्हता, त्याचा वावर सर्वत्र होता। बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा अशा पद्धतीने त्याचा वावर होता। अशा जणू काही त्याला सरकारनं राजमान्यता दिली होती। लोकमान्यता होती का मला माहित नाही, पण त्याला राजमान्यता दिली होती आणि राजमान्यता देणारे लोक आजही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। फडणवीसांनी त्याच्यावर बोलावं। करांचा राजीनामा झालेला आहे आणि खरात प्रकरणामध्ये कसून चौकशी करण्याचं काम राज्य सरकारकडनं केलं जाते। कुणालाही सोडलं जाणार नाही। संजय राऊत, तुम्ही नाशिकचे संपर्क प्रमुख होता, तुमच्याच दबावापोटी खरातच्या आश्रमाला पाणी देण्यात आलं ही माहिती आमच्याकडे आहे। आणि 40 आमदार खरातच्या आश्रमात जात होते, तर या 40 आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकर होते। मिलिंद नार्वेकरांवर उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत नेमकी कुठली कारवाई करणार आहेत हे एकदा स्पष्ट करा।